रात्रीचा तो वेळ होता. संध्याकाळी गावात वीज गेली होती आणि सावलीत बसलेली सावित्री आपल्या मुलाच्या फोटोकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. 3 वर्षांपूर्वी तिचा लहान मुलगा राजू अपघातात गेला होता. पण त्या दिवसानंतर सावित्रीला दररोज रात्री एक हलकी हाक येऊ यायची. आई! ती हाक कोणालाच ऐकू येत नव्हती, फक्त तिलाच यायची. घरातील दार आपोआप हालायचा. राजूच्या खेळण्याचा गोटा फिरायचा. डॉक्टरांनी सांगितलं की तो तुमचा भास आहे, पण मृत्यूचा भास कधी दिसतो का? एक रात्री ती जागी होती. तिला पुन्हा तेच हाक ऐकू आली की आई मी ठीक आहे, पण तुझं रडणं मला इथून दिसतं. सावित्री थरथरली. आवाज मंद गेला होता. त्या क्षणी तिला उमगलं, मुलाची आत्मा आईला शोधते. कारण आईचं त्याचा जन्म, त्याच प्रेम आणि त्याची शांतता असते. जोपर्यंत आई दुःखात असते तोपर्यंत आत्मा भटकत राहते. सावित्रीचे डोळे बंद केले. प्रार्थना केली की जा बाळा, मी आनंदात आहे. त्या रात्रीनंतर ती हाक कधी आली नाही, पण तिच्या मनात एक शांत हसू उमटलं की तिचा राजू आता खरोखर मुक्त झाला होता.